तर आत्ता आपण थेरम ऑफ पायथागोरसकडे जाणार आहोत. पायथागोरसचा थेरम काय आहे ते समजून घेत आहोत. थेरमची स्टेटमेंट अशी आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे एक राईट अँगल ट्रायंगल आहे, आपण ए बी सी हा एक राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे. त्यामध्ये स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस, आता हायपोटेनियस म्हणजे काय, द साईड विच इज अपोजिट टू द राईट अँगल. राईट अँगल ट्रायंगलमध्ये ज्या अँगलचं जे मेजरमेंट आहे ते 90 डिग्री असेल त्याची अपोजिट साईड. आता बघा ए बी सी हा जो ट्रायंगल आहे त्यामध्ये बी हा राईट अँगल आहे, तर याची अपोजिट साईड दॅट इज ए सी इट इज द हायपोटेनियस. तर ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये द स्क्वेअर ऑफ द साईड हायपोटेनियस म्हणजे हा हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर जो आहे तो उरलेल्या ज्या रिमेनिंग साइड्स आहेत ए बी अँड बी सी यांच्या स्क्वेअरची जी सम असेल त्याच्याबरोबर आहे. दिलेलं जे आहे ते आपण लिहून घेणार आहोत. द गिवन थिंग इज दॅट इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज 90 डिग्री. अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. आणि त्यानंतर ए सी इज द हायपोटेनियस आणि त्याच्यावरती आपण एक बी डी परपेंडिक्युलर काढलेला आहे. सो द फर्स्ट थिंग इज की ए बी सी 90 डिग्री आहे आणि ए सी इज हायपोटेनियस. साईड ए सी इज हायपोटेनियस. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, तर स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस म्हणजे ए सी, ए सीचा जो स्क्वेअर आहे तो कसा आहे, इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. ह्या हायपोटेनियसचा स्क्वेअर उरलेल्या ज्या दोन साइड्स आहेत ए बी आणि बी सी म्हणजेच ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, सम ऑफ द रिमेनिंग टू साइड्सचा स्क्वेअर. आता यासाठी आपलं एक कन्स्ट्रक्शन असं केलं आहे आपण की बी डी एक ड्रॉ केलेला आहे परपेंडिक्युलर टू द ए सी. मग आपण इथे कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिणार आहोत, ड्रॉ सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस ए सी. आणि ज्या वेळेस आपण बी डी परपेंडिक्युलर काढली आहे ए सीला त्यावेळेस आपल्याला ए डी सी हे तीनही वर्टेक्स इन वन लाईन मिळालेले आहेत, ए डी अँड सी. आता आपण प्रूफकडे जाणार आहोत. या ठिकाणी ट्रायंगल ए बी सी जो आहे दिलेल्या गोष्टी आपण लिहित आहोत. इन ट्रायंगल ए बी सी याच्यामध्ये बी डी हा आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे. सेगमेंट बी डी इज परपेंडिक्युलर टू द साईड ए सी. आता बी डी परपेंडिक्युलर ए सी हे आपण कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिलेलं आहे म्हणून याला रिझन देत आहोत कन्स्ट्रक्शन. त्यानंतर आपण हा परपेंडिक्युलर काढल्यामुळे ए बी सी आणि ए बी डी म्हणजेच ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी डायरेक्टली लिहू शकतो आहे बाय द सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. आपण यापूर्वी जी प्रॉपर्टी बघितली होती, दोन राईट अँगल ट्रायंगल्समध्ये जेव्हा आपण परपेंडिक्युलर ड्रॉन करतो आहे टू द हायपोटेनियस त्यावेळेस बनणारे जे ट्रायंगल्स आहेत दे आर सिमिलर टू द ओरिजिनल. ही जी प्रॉपर्टी आहे त्यानुसार आपण लिहू शकतोय ए बी डी जो आहे दॅट इज सिमिलर टू द ट्रायंगल ए बी सी. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजेच काय, देअर साइड्स आर इन द प्रपोर्शन. दॅट मीन्स वी कॅन राईट ए बी अपॉन ए डी इज इक्वल टू ए सी अपॉन ए बी. ट्रायंगल ए डी बीमध्ये ए डी बी त्याच्यामध्ये ए बी अपॉन ए डी अँड ए बी सीमध्ये ए सी अपॉन ए बी. आता आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. याला रिझन देऊ द्या पहिले. साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल यांचं रिझन आपण दिलेलं आहे. सिमिलर ट्रायंगल्समधल्या साईडचा आपण रेशो लिहिलेला आहे. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. ए बी इंटू ए बी दॅट इज ए बी इंटू ए बी इज इक्वल टू ए डी इंटू ए सी आणि देअरफॉर ए बी इंटू ए बी स्क्वेअर आणि इज इक्वल टू ए डी इंटू ए सी.
याला आपण इक्वेशन नंबर 1 किंवा स्टेटमेंट नंबर 1 कन्सिडर करत आहोत. इन द सेम वे जसं आपण ABD आणि ABC हे दोन ट्रायंगल्स घेतले, इन द सेम वी कॅन टेक BDC अँड ABC. देअरफॉर इन ट्रायंगल BDC अँड ट्रायंगल ABC यामध्ये सुद्धा आपण सिमिलर साईडचा प्रपोर्शन घेत आहोत. दॅट मीन्स BC यामध्ये आपण याचा घेतला आहे BC अपॉन BD इज इक्वल टू ABCमध्ये आपण घेतलेला आहे AC अपॉन BC. परत यांचं रिझन जे आहे साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल, साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल हे रिझन दिलेलं आहे. याचं रिझन दिल्यानंतर आपण ही जी स्टेप आहे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. BC इंटू BC आपण डायरेक्टली लिहू शकतो आहे BC स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू AC आणि याला आपण कन्सिडर करतो आहे स्टेटमेंट नंबर 2. आता स्टेटमेंट नंबर 1 जी आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC आणि BC स्क्वेअर जी आहे BD इंटू AC ह्या दोघंही स्टेटमेंटचे आपण ॲडिशन करणार आहोत. तर आता आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जे बघितले त्यांचे आपण ॲडिशन करणार आहोत. इक्वेशन 1 जे आपण आहे ते लिहून घेणार आहोत. परत एकदा AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD हे होतं आपलं स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 जे होतं दॅट इज BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC. आता इक्वेशन 1 अँड 2 यांची आपण बेरीज करणार आहोत. सो ॲडिंग 1 and 2 वी गेट दोघांचं लेफ्ट आणि राईट हँड साईड आपण सेपरेटली ॲड करणार आहोत. तर AB आणि BC हे दोघांचं AB स्क्वेअर प्लस स्टेटमेंट नंबर 1ची लेफ्ट हँड साईड आहे AB स्क्वेअर, स्टेटमेंट नंबर 2ची लेफ्ट हँड साईड आहे BC स्क्वेअर. या दोघांचं ॲडिशन केलं आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. जसं लेफ्ट हँड साईडची आपण ॲडिशन लिहिली आहे इन द सेम वे आपण राईट हँड साईडची पण ॲडिशन लिहितो आहे. स्टेटमेंट नंबर 1ची आहे राईट हँड साईड AC इंटू AD ती लिहून घेत आहोत AC इंटू AD प्लस सेकंडची जी राईट हँड साईड आहे दॅट इज AC इंटू DC इज इक्वल टू. नेक्स्ट स्टेपला बघा ह्या दोघंही ज्या टर्म्स आहेत यांचे ॲडिशन आहे. आता ह्या दोघंही टर्ममध्ये AC इज कॉमन, तो आपण कॉमन लिहू एकदाच. AC कॉमन काढला मग ब्रॅकेटमध्ये जी उरलेले आहेत दॅट इज AD प्लस DC इज इक्वल टू AC लिहून घेत आहोत. आता AD आणि DCचा संबंध काय आहे आपण ह्या डायग्रामवरून चेक करतोय बघा. AD म्हणजे हा आणि DC ओके म्हणजे बघा AD आणि DC ह्या दोघांचं जर ॲडिशन केलं तर आपल्याला डायरेक्टली AC मिळतं आहे आणि आपल्याला दिलेलं पण आहे कन्स्ट्रक्शनमध्ये की ADC दे आर इन द वन लाईन. म्हणजेच आपण AD प्लस DCच्या ठिकाणी डायरेक्टली AC लिहू शकत आहोत. AC इंटू AC आपल्याला माहिती आहे AC स्क्वेअर म्हणजेच आपल्याला काय मिळालेलं आहे AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता हे जे स्टेटमेंट आहे AC स्क्वेअर इज नथिंग बट द हायपोटेनियस बघा आपल्याला तेच प्रूफ करायचं होतं. आणि काय उरलं आहे AB आणि BC द रिमेनिंग साइड्स ऑफ द ट्रायंगल म्हणजेच AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अँड दिस इज नथिंग बट द स्टँडर्ड थेरम ऑफ द पायथागोरस विच सेज दॅट द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर रिमेनिंग साइड्स. आणि इथे आपण हा थेरम प्रूव्ह केलेला आहे. थेरम ऑफ पायथागोरस आपण बघितला. आता आपण बघणार आहोत द कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरस थेरमचा व्यत्यास. आता ह्या पायथागोरस थेरम जो आपल्याला दिलेला होता थेरम ऑफ पायथागोरसमध्ये की एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि त्यावरून आपण प्रूव्ह केलं होतं की हायपोटेनियसचा स्क्वेअर जो आहे दॅट इज इक्वल्स टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग साइड्स. पण इथे आता उलट दिलेलं असणार आहे म्हणजे आपल्याला असं सांगितलेलं आहे की हायपोटेनियसचा स्क्वेअर जो आहे तो सम ऑफ द रिमेनिंग साईडचा स्क्वेअर इतका आहे. आणि आपल्याला प्रूफ असं करायचं आहे की जर असं एखाद्या ट्रायंगलमध्ये जर असं असेल की हायपोटेनियसचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन ज्या साईड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरचे ॲडिशन इतका आहे तर तो ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल असेल. दॅट इज यालाच आपण म्हणतो आहे कन्व्हर्स ऑफ द पायथागोरस थेरम. या थेरमची स्टेटमेंट आपण स्टडी करत आहोत. तर थेरम असा आहे इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ one side is equal to the sum of the squares of the remaining two sides
then the angle opposite to the first side is a right angle and the triangle is called as the राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे या ठिकाणी एक ट्रायंगल आहे. ओके, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की स्क्वेअर ऑफ वन साईड, त्या ट्रायंगलच्या एका साईडचा स्क्वेअर हा कसा आहे, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साईड्स, उरलेल्या दोन साईड्स ज्या आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम इतका तो एका साईडचा स्क्वेअर आहे. तर म्हणजे आपल्याला हे प्रूफ करायचं आहे, द अँगल अपोजिट टू द फर्स्ट साईड, पहिल्या साईड जी आहे तिचा अपोजिट अँगल जो आहे तो राईट अँगल असला पाहिजे आणि तो ट्रायंगल जो बनेल त्यालाच आपण राईट अँगल ट्रायंगल आहे असं म्हणू शकू. तर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. या ठिकाणी आपण ट्रायंगल घेतला आहे ABC. यामध्ये आपल्याला ACचा स्क्वेअर इज इक्वल टू ABचा स्क्वेअर प्लस BCचा स्क्वेअर दिलेला आहे. ओके, तर आपण ते लिहून घेणार आहोत गिव्हनमध्ये. इन ट्रायंगल ABC AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की अँगल B जो आहे तो 90 डिग्रीचा असला पाहिजे. तर अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री आणि तो ट्रायंगल जो आहे ABC, ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन घेतो आहोत की आपण एक ट्रायंगल एक्स्ट्रा घेतलेला आहे PQR. ट्रायंगल PQR आपण ड्रॉ करत आहोत. ड्रॉ ट्रायंगल PQR सच दॅट या ठिकाणी आपण ज्या साईड ज्या आहेत अशा घेतलेल्या आहेत की PQ ही जी साईड आहे दॅट इज नथिंग बट द इक्विव्हॅलंट ऑफ साईड BC. म्हणजेच PQ इज इक्वल टू ही तुमची AB असेल अँड QR जी आहे ती BC असेल. QR इज इक्वल टू BC असेल आणि तो अँगल Q जो आहे तो राईट अँगल असेल दॅट इज इक्वल्स टू 90 डिग्री. दॅट इज द कन्स्ट्रक्शन. हे आपण स्वतः ड्रॉ केलेलं आहे. PQR ट्रायंगल घेतला आहे, त्यामध्ये आपण PQ साईड ही ABची इक्विव्हॅलंट घेतली आहे, QR इक्विव्हॅलंट टू BC घेतला आहे आणि Q हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे. आता हे कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपण प्रूफकडे जाणार आहोत. प्रूफसाठी गिव्हन थिंग्स आपण पहिले बघूया की ट्रायंगल ABC आहे, त्या ट्रायंगलमध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर दिलेला आहे. मग आपण इन ट्रायंगल PQRकडे जाणार आहोत. तर PQR हा जो आहे याच्यामध्ये अँगल Q 90 डिग्री आहे दिलेला आहे. अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री, दिस इज गिव्हन. आता एखाद्या ट्रायंगलमध्ये जर का एखादा अँगल हा 90 डिग्रीचा असेल तर आपण पायथागोरस थेरम लिहू शकतो. देअरफॉर बाय द पायथागोरस थेरम वी कॅन राईट PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. याला रिझन देत आहोत बाय द पायथागोरस थेरम, बाय द पायथागोरस थेरम. त्यानंतर PQ आणि QR आत्ता कन्स्ट्रक्शन बघूया. PQ म्हणजेच तुमचा AB आहे, मग PQच्या ऐवजी आपण लिहू शकत आहोत AB स्क्वेअर प्लस QRच्या ऐवजी आपण लिहू शकत आहोत BC स्क्वेअर. हे याचं रिझन आहे कन्स्ट्रक्शन. बाय कन्स्ट्रक्शन आपण लिहित आहोत. आपण आपल्याला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर गिव्हनमध्ये दिलेला आहे बघा. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज नथिंग बट द AC स्क्वेअर. म्हणजेच आपण इथे AC स्क्वेअर लिहू शकतो. याचं रिझन लिहायचं आहे गिव्हन. ओके, AB स्क्वेअर BC स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे गिव्हनमध्ये दॅट इज AC स्क्वेअर. आत्ता काय मिळालं आहे आपल्याला PR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. म्हणजेच आपण लिहू शकत आहोत PR इज इक्वल टू AC. म्हणजेच ह्या ट्रायंगलची PR ही साईड दॅट इज इक्वल टू द साईड AC. आत्ता ह्या दोघं साईड आपल्याला इक्वल मिळालेल्या आहेत. आत्ता आपण PQR आणि ABC ह्या दोघं ट्रायंगल्सचा विचार करणार आहोत. आत्ता ट्रायंगल ABC आणि PQR ह्या दोन ट्रायंगल्सचा आपण विचार करतोय. तर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR ह्या दोघंही ट्रायंगल्समध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा. AB इज इक्वल टू साईड AB इज congruent to side PQ. this is nothing but the construction. त्यानंतर BC is side BC is congruent to side QR.
ह्या दोघंही गोष्टी आपण बाय कन्स्ट्रक्शन लिहिलेल्या आहेत. त्यानंतर साइड AC इज इक्विव्हॅलंट टू साइड PR, जे आपण मगाशीच फाइंड आउट केलेलं आहे. साइड PR मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं आहे की AC आणि PR हे इक्विव्हॅलंट आहे. आता बघा ट्रायंगल ABC आणि PQRचे तिघही साइड हा कॉन्ग्रुएंट आलेल्या आहेत विथ ईच अदर. ह्या तिघही साइड ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट आलेल्या आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकत आहोत ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR हे कॉन्ग्रुएंट आहेत. मग दोघंही ट्रायंगल जर का कॉन्ग्रुएंट असतील, एकरूप असतील, तर त्यांचे रिमेनिंग जे आहेत पॅरामीटर्स, म्हणजे जसं की त्यांच्या साईड्स इक्वल आहेत की जे आपण दाखवलेलेच आहेत, त्यांचे जे अँगल्स आहेत ते सुद्धा इक्वल असले पाहिजे. म्हणजेच आपण डायरेक्टली लिहू शकतो आहे की अँगल B इज इक्विव्हॅलंट टू अँगल Q. बट आपल्याला माहिती आहे अँगल Q इज 90 डिग्री. ओके, अँगल Q जो आहे आपण कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिलेला आहे की PQR असा आपण घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये Q हा 90 डिग्रीचा असला पाहिजे आणि देअरफोर अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं बघा, की प्रूफ काय करायचं होतं, अँगल B हा 90 डिग्री आहे. मग हा B जर 90 डिग्री मिळत असेल तर हा ट्रायंगलसुद्धा राईट अँगल असला पाहिजे. अँड देअरफोर द गिव्हन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. आणि आपल्याला हाच कन्सेप्ट इथे प्रूफ करायचा होता की ज्या ठिकाणी आपल्याला दिलेलं होतं की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, आणि प्रूफ करायचं होतं की अँगल B इज 90 डिग्री म्हणजेच ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि हेच इथे आपण प्रूफ केलेलं आहे. आता आपण एक्सरसाइज नंबर 1.5 स्टडी करणार आहोत. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, द साइड्स ऑफ द ट्रायंगल्स आर गिव्हन बिलो. एका ट्रायंगलच्या 3 साइड्स आहेत त्या दिलेल्या आहेत, त्यांची मेजरमेंट आपल्याला. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की विच ऑफ देम आर राईट अँगल. या 3 साइड जे दिलेल्या आहेत त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की ज्या ट्रायंगलच्या ह्या साइड्स आहेत तो ट्रायंगल राईट अँगल आहे किंवा नाही. मग आत्ता आपण पहिला आपल्याला दिलेला आहे 8, 15 आणि 17. तर ह्या तिघही ज्या साईड्स दिलेल्या आहेत ट्रायंगलच्या त्यातली जी लॉंगेस्ट आहे ती आपण हायपोटेनियस आहे असं कन्सिडर करू. ओके, सो द लॉंगेस्ट साईड, सगळ्यात मोठी साईड जी आहे इज इक्वल टू 17. मग आपण तिचा स्क्वेअर करूया. 17 स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 289. याला आपण स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया. त्यानंतर आपण रिमेनिंग 2 साइड्स ज्या आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करू. ओके, द रिमेनिंग साइड्स दॅट इज 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर इज 64, 15 स्क्वेअर इज 225 अँड दॅट इज इक्वल्स टू 289. दिस इज स्टेटमेंट नंबर 2. आता फ्रॉम 1 अँड 2 बघा या दोघांची राईट हँड साईड सारखी आलेली आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो की लेफ्ट हँड साईड इज ऑल्सो इक्वल. देअरफोर 17 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. आता आपण या ठिकाणी कन्व्हर्स ऑफ द पायथागोरस थेरम लागू करणार आहोत. बाय द कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम काय म्हणतो की इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड जर असेल तर गिव्हन ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे. सो बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, त्या थेरमचा आपण यूज करतो आहे आणि सांगतो आहे देअरफोर द गिव्हन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. एक्सरसाइज नंबर 1.5. या एक्सरसाइजमध्ये आपण सेकंड क्वेश्चन स्टडी करतो आहे. इन द फिगर, एक फिगर दिलेली आहे आपल्याला ABD. त्याच्यामध्ये AC आपण काढलेला आहे परपेंडिक्युलर टू BD अँड दिस A इज ऑल्सो द राईट अँगल. तर BAD जो आहे दॅट इज राईट अँगल. देन AC इज परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस BD आणि आपल्याला शो करायचं आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू BC इंटू BD आणि सेकंडली शो करायचं आहे AD स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू CD. तर आपण यासाठी प्रूफ करणार आहोत. तर आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगलची जी प्रॉपर्टी बघितली होती ती आपण इथं बघतोय.
बाय द सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगल. बाय द सिमिलॅरिटी ऑफ द राईट अँगल ट्रँगल आपण लिहू शकत आहोत ट्रँगल ABC दॅट इज होल ट्रँगल हा उरलेल्या दोन ट्रँगलसोबत सिमिलर आहे. सो ABC इज सिमिलर विथ ACD ट्रँगल ACD and it is again similar with the ABD. आता आपण पहिल्या दोन पेअरचा विचार करणार आहोत. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू BC इंटू BD. मग त्यासाठी आपण दोन ट्रायंगल्सचा विचार करणार आहोत. तर आपण होल ट्रायंगल घेणार ABD इन ट्रायंगल ABD अँड आणि हा ट्रायंगल घेणार आहोत ABC ट्रायंगल ABC. ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपण हे दोघंही ट्रायंगल सिमिलर आहेत आपण बघितलं आहे स्टेटमेंट नंबर 1मध्ये. आता दोन ट्रायंगलच्या साईड्स पण प्रपोर्शनलमध्ये असतील. मग ABD आणि ABC याच्यामध्ये आपण AB अपॉन BD इज इक्वल टू BD म्हणा किंवा DB म्हणूयात. ओके. आणि ABC ह्या ट्रायंगलमध्ये आपण BC अपॉन BA असं घेऊयात. आता ह्या दोघांचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. AB इंटू BA म्हणजेच AB आहे इज इक्वल टू BC इंटू BD. देअरफोर AB स्क्वेअर इज इक्वल टू BC इंटू BD. आणि हेच आपलं फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला जे प्रूफ करायचं होतं दॅट इज AB स्क्वेअर इज इक्वल टू BC इंटू BD. त्यानंतर आपण सेकंड स्टेटमेंट प्रूफ करणार आहोत AD स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू CD. तर त्यासाठी आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करत आहोत. ट्रायंगल ACD इन ट्रायंगल ACD आणि ट्रायंगल ABD. ओके. सो इन ट्रायंगल ABD अँड इन ट्रायंगल ACD हे दोघंही ट्रायंगल्स आपण बघितलं आहे दे आर सिमिलर ट्रायंगल्स अँड देअरफॉर द सिमिलर ट्रायंगलच्या ज्या साईड्स आहेत दे आर इन प्रपोर्शनल असणार आहेत. देअरफॉर आपण लिहू शकतो आहे AD अपॉन BD इज इक्वल टू CD अपॉन AD. द प्रपोर्शनल साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल. अगेन आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. AD इंटू AD is equal to BD into CD. Therefore, AD into AD you get AD square is equal to BD into CD. आणि हेच आपल्याला सेकंड स्टेटमेंट प्रूफ करायचं होतं AD स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू CD. आता आपण थर्ड एक्झाम्पलकडे जात आहोत की आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे द परपेंडिक्युलर AD ऑन द बेस BC ऑफ ट्रायंगल ABC इंटरसेक्ट BC at D so that BD is equal to 3CD and prove that 2AB square is equal to 2AC square plus BC square. तर या ठिकाणी हा जो ट्रायंगल दिलेला आहे त्याच्यावर AD आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे BC वरती. ओके. आणि हा जो BD आहे दिस इज द 3 टाइम्स ऑफ द CD. मग आपण जे दिलेला आहे की BC जो आहे तो कसा आहे BD प्लस दिस CD. ओके. BD प्लस CD. पण आपल्याला माहिती आहे की BD इज इक्वल टू 3CD आहे. ओके. मग आपण BDची व्हॅल्यू पुट केली आहे 3CD आणि हा नंतरचा CD ॲज इट इज. याला रिझन देत आहोत गिव्हन. याचा रिझन आहे की D इज अ मिडल पॉईंट बिटवीन B अँड C. त्यानंतर 3CD प्लस CD दॅट इज 4CD. यू गेट BC इज इक्वल टू 4CD. नंतर आपण दोघंही साईडला 2ने डिव्हाइड करणार आहोत. देअरफॉर BC अपॉन 2 इज इक्वल टू 2CD. याला रिझन आहे डिव्हाइड बाय 2 ऑन बोथ साइड्स. याला 2ने डिव्हाइड केल्यानंतर आपण याला स्टेटमेंट नंबर 1 असं कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर इन ट्रायंगल ABD यामध्ये ADB जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. अँगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री. मग बाय पायथागोरस थेरमने आपण लिहू शकतो आहे देअरफॉर बाय पायथागोरस थेरम ABD मध्ये AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस
बी डी स्क्वेअर, ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. आणि याला आपण कन्सिडर करणार आहोत स्टेटमेंट नंबर 2. सिमिलरली आपण ट्रायंगल ए डी सी कन्सिडर करू. ट्रायंगल ए डी सी यामध्ये सुद्धा अँगल ए डी सी जो आहे तो आहे 90 डिग्री. आणि म्हणून बाय पायथागोरस थेरम आपण या ठिकाणी पायथागोरस थेरम अगेन यूज करू शकत आहोत. बाय पायथागोरस थेरम तर काय होईल, ए डी सीमध्ये ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर किंवा सी डी स्क्वेअर लिहिला तरी चालेल. याला आपण स्टेटमेंट नंबर 3 कन्सिडर करत आहोत. आत्ता आपण स्टेटमेंट नंबर 1, 2 आणि 3 याच्यामध्ये 2 आणि 3 यांचं पहिले सबस्ट्रॅक्शन करून घेणार आहोत. तर स्टेटमेंट नंबर 3 आणि 2चं यांचं सबस्ट्रॅक्शन आपण करत आहोत. सबस्ट्रॅक्ट स्टेटमेंट नंबर 3 फ्रॉम द स्टेटमेंट नंबर 2. मग स्टेटमेंट नंबर 3 आपली जी होती त्याची लेफ्ट हँड साईड होती ए बी स्क्वेअर आणि स्टेटमेंट नंबर 2ची लेफ्ट हँड साईड होती ए सी स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँड साईडची होती थर्डची ती होती बी डी स्क्वेअर आणि याची होती सी डी स्क्वेअर. अँड दॅट इज इक्वल्स टू आता बी डी स्क्वेअर मायनस सी डी स्क्वेअर आपण सॉल्व करतो आहे ए प्लस बी आणि ए मायनस बी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी म्हणजेच बी डी प्लस सी डी आणि इथे बी डी मायनस सी डी. बी डी प्लस सी डी आणि बी डी मायनस सी डी हे 2 ब्रॅकेट्स आपल्याला मिळाले आहेत. पण बी डी प्लस सी डी बघा, बी डी प्लस सी डी म्हणजे आपल्याला टोटली बी सी मिळतो आहे. सो आपण इथे बी सी लिहिणार आहोत. बी डी प्लस सी डी दॅट इज बी सी. त्यानंतर बी डी मायनस सी डीमध्ये आपण बी डीची व्हॅल्यू टाकत आहोत 3 सी डी. सो 3 सी डी मायनस सी डी म्हणजे आपल्याला मिळतं आहे बी सी इंटू 3 सी डी मायनस 1 सी डी दॅट इज 2 सी डी. म्हणजेच इथे आपल्याला मिळतं आहे 2 बी सी इंटू 2 सी डी. आत्ता आपण 2 सी डी ही जी स्टेटमेंट आहे आपलं स्टेटमेंट नंबर 1 ज्याला आपण नाव दिलं होतं दॅट इज बी सी आपण ॲज इट इज ठेवलं आणि स्टेटमेंट नंबर 1मध्ये जे लिहिलं होतं की 2 सी डी म्हणजेच काय तर बी सी अपॉन 2 याला आपण रिझन देऊया फ्रॉम 1 जे स्टेटमेंट 1मध्ये आपण मांडलेलं आहे. तर 2 सी डीची व्हॅल्यू होती बी सी अपॉन 2 अँड दॅट इज इक्वल्स टू बी सी स्क्वेअर अपॉन 2. आता हा जो 2 आहे आपण लेफ्ट हँड साईडला जर का आणला यू गेट 2 ए बी स्क्वेअर मायनस 2 ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. आत्ता हा जो बी सी स्क्वेअर आहे तो आपण ॲडजस्ट करणार आहोत. आपल्याला लेफ्ट हँड साईडला ओन्ली 2 ए बी स्क्वेअर पाहिजे म्हणजे ही जी टर्म आहे ती आपण राईट हँड साईडला नेणार आहोत. देअरफोर 2 ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 2 ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. अँड दिस इज द थिंग विच हॅव टू प्रूफ की आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं बाय द गिव्हन थिंग्स.